नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अबोली अंकुशला म्हणत असते की सर, सानिकाच्या केसमध्ये खरंच मला काही कळत नाही आहे. म्हणजे एका बाजूला त्या मुलीने आपल्या आईवडिलांचा खून केला आहे आणि एका बाजूला ती मुलगी शुद्धीवरती आल्यानंतर आपल्या आईवडिलांना विचारते. याचा अर्थ काय होतो सर? अबोली म्हणत असते की याचा अर्थ असा होऊ शकतो की इथे ज्या वेळेला सानिकाने आपल्या आईवडिलांचा खून केला त्यावेळेला ती शुद्धीतच नव्हती आणि आता ती शुद्धीवरती आली असेल तेव्हा तिला काय घडून गेलं हे आठवतच नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली, कदाचित असंही होऊ शकतं की ज्या वेळेला सानिकाने हा खून केला तेव्हा ती अजिबात भानावरती नव्हती आणि त्यानंतरला खून केल्यानंतर आपल्या हातून खूप मोठा गुन्हा घडलेला आहे असं कळल्यानंतर ती खूप मोठ्या धक्क्यात असेल. तिला शॉक बसला असेल आणि म्हणून ती जे काही तिच्या हातून कृत्य घडले हे विसरून गेली असेल. तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते की सर, तसंही होऊ शकतं. नाहीतर कदाचित ज्या वेळेला सानिकाने हे खून केलेत त्यावेळेला ती भानावरती नव्हती आणि आता ती शुद्धीत आली असेल, असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की सर, कुठेतरी तिच्या मामाची काही चूक नाही आहे ना. तिच्या मामाने तर हे सगळं घडून आणलं नसेल ना. मला तिच्या मामावरती संशय आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, नाही अबोली, तिचा मामा असं काही करेल असं मला वाटत नाही. कारण मी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा असं कळलं की तिच्या मामांचं तिच्या बहिणीबरोबर खूप चांगले संबंध होते. म्हणजे त्याच्यामध्ये जमिनीवरून वादविवाद किंवा भांडणं असं काही नव्हतं. त्या दोघांचं रिलेशन खूपच चांगलं होतं. तेव्हा अबोली म्हणते, काय माहिती सर, मग नक्की काय घडलं असेल याचा शोध घ्यायलाच हवा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन आलेला असतो की इथे सानिका शुद्धीवरती आली आहे. तुम्हाला अबोली मॅडम तिच्याशी बोलायचं आहे ना, चौकशी करायची असेल तर तुम्ही आता येऊ शकता. तेव्हा तिथे मनवा अंकुशचं पुस्तक घेऊन आलेले असते. मनवा म्हणते, दादा, तुला हे पुस्तक हवं होतं ना, ते सापडलं आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणते की मनवा, चल, आपल्याला आता हॉस्पिटलला जायचं आहे. सानिका शुद्धीवरती आली आहे, तिची चौकशी करायची आहे. तेव्हा मनवा म्हणते, नाही नको, तुम्ही दोघेजणं जा, मला कामं आहेत आणि तसंही तुम्ही आता बुलेटवरती जाणार आहात ना, मग तुम्ही जा, माझी काही कामं आहेत ती मी करते. तेव्हा अंकुश म्हणतो, ठीक आहे अबोली, चल आपण जाऊया. तर इकडे मनवाने अबोलीबरोबर जाण्यासाठी नकारच दिलेला असतो आणि जे की अगदी बरोबर असतं. त्यानंतर प्रेक्षकांना हॉस्पिटलमध्ये सानिका म्हणत असते, मामा, मला इथे का ठेवले? मामा, मला घरी घेऊन चल ना. तेव्हा इकडे तिचे मामा म्हणत असतात, बाळा, हे बघ, आपण घरी नाही जाऊ शकत. तेव्हा ती म्हणत असते, माझे आई वडील कुठे आहेत? त्यांना तरी इथे बोलवा. तेव्हा तिथे अबोली आणि अंकुश दोघेही जण आलेले असतात. तेव्हा सानिका म्हणत असते की मामा, मला घरी घेऊन जा ना. तेवढ्यातच ती अबोलीला बघून एकदम गप्प होते. अबोली येते आणि म्हणते, सानिका, बाळा, कशी आहेस तू आता? तुझी तब्येत कशी आहे? बरी आहेस ना? तुला काही प्रश्न विचारायचे होते म्हणून मी इथे आले. तेव्हा तिचे मामा आता आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात. त्यानंतर इकडे सानिका अबोलीकडे रागाने बघत असते. अबोली तिची प्रेमाने विचारपूस करत असताना सानिका बाजूला आता तिथे सीझर असतात. तर सीझर ती आपल्या हातामध्ये घेते आणि इथे अबोलीकडे एकटक बघत असताना आणि अबोली तिच्या विचारपूस करत असताना तेव्हाच ती अबोलीवरती अटॅक करते. ती सीझर हातामध्ये घेऊन त्याने ती अबोलीला संपवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असते. तेव्हा इथे अबोली आता तिच्याच जवळ उभी राहिलेली असते तिची विचारपूस करण्यासाठी. पण इथे ज्या वेळेला ती मुलगी अबोलीवरती अटॅक करणार तेवढ्यातच अंकुश तिचा हात पकडतो आणि अबोलीला वाचवतो. अंकुश आता मागूनच इथे अबोलीला बाजूला करून त्या मुलीचा हात घट्ट पकडून ठेवतो. अबोली म्हणत असते की सर, काय होते तिला? तेव्हा सानिका म्हणत असते की सोडा, मला सोडा. पण अंकुश त्या मुलीचा हात अजिबात सोडत नाही. तिला तो म्हणत असतो की सीझर खाली टाक, ती कैची खाली टाक आधी. तेव्हा इकडे अंकुश आता तिचा हात पटकन पकडतो म्हणून, नाहीतर इथे सानिकाच्या हातून अजून एक गुन्हा घडला असता. तिने इथे आता अबोलीला मारलं असतं. तेवढ्यातच इथे अंकुशने त्या मुलीचा हात पकडून, डॉक्टर, नर्स, लवकर इकडे या, असं ते म्हणतात आणि इथे नर्सला आणि डॉक्टरांना बोलावून घेतात. तेव्हा इथे आता डॉक्टर आणि नर्स आल्यानंतर त्या मुलीला पकडतात आणि तिच्या हातातून ते सीझर बाजूला ठेवतात. तेव्हा अबोली म्हणत असते की डॉक्टर, काय होतंय तिला? ती अचानकपणे अशी एवढी रिॲक्ट का करायला लागली? ती अग्रेसिव्ह का झाली? ती ठीक तर आहे ना? तिला काही होतंय का?
डॉक्टर म्हणतात, अबोली मॅडम तुम्ही जरा बाहेर थांबा, तिला काय होतंय ते आम्ही बघतो, तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, नंतर तुम्ही भेटा. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणतो, अबोली चल डॉक्टर बघतील, तू चल बरं बाहेर माझ्याबरोबर. तेव्हा अंकुश आता अबोलीला घेऊन बाहेर येतो. तेव्हा अबोली म्हणत असते, सर अचानक असं काय घडलं, म्हणजे ती मला बघून एवढी अशी रिॲक्ट का झाली. तेव्हा मी तर तिला पहिल्यांदा भेटते, तिच्याशी पहिल्यांदा मी बोलते, पण ती जेव्हा तिने मला बघितलं त्यानंतर ती अशी माझ्यावरती रिॲक्ट का झाली, अग्रेसिव्ह होऊन तिने सिझरने मला मारण्याचा प्रयत्न का केला. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली शांत हो, हे बघ ती अजून पूर्णपणे भानावरती आलेली नाही आहे. कदाचित तिच्यावरती अजूनही ती धुंदी असेल, कदाचित ती अजूनही कुठल्या तरी टेन्शनमध्ये असेल. आपल्याला माहिती नाही आहे की तिची परिस्थिती नक्की कशी आहे, ती कशा पद्धतीने रिॲक्ट होते आपण नाही सांगू शकत. तेव्हा इकडे डॉक्टर येतात. अबोली म्हणत असते की डॉक्टर काय झाले सानिका अशी का रिॲक्ट झाली, म्हणजे मी तर तिला पहिल्यांदाच भेटले, मग ती मला बघितल्यानंतर एवढी अग्रेसिव्ह का झाली. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अबोली मॅडम आम्हालासुद्धा कळत नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते की आणि ती जेव्हा शुद्धीवरती येते तेव्हा हाच वेळ आहे जेव्हा ती शुद्धीवरती आलेली असते आणि त्यानंतरला तुम्ही तिला इंजेक्शन देता आणि मग ती पुन्हा इथे त्याच पद्धतीने वागायला सुरुवात करते. तर इकडे डॉक्टर म्हणत असतात की मला पण ते कळत नाही, आम्ही तिला इंजेक्शन देतो आणि तिला आता मी इथे आता भुलीचं इंजेक्शन दिले, ती शांतपणे थोडा वेळ झोपेल, त्यानंतर ती पुन्हा शुद्धीवरती येईल, म्हणजे त्या इंजेक्शनची पावर उतरल्यानंतर ती पुन्हा तशीच वागायला लागते असं मला वाटतं. तेव्हा अबोली म्हणते, पण हे कसं शक्य आहे, तुम्ही तिला नक्की कुठलं औषध देता. तेव्हा डॉक्टर म्हणतात, आम्ही तिला कसलंही औषध देत नाही अबोली मॅडम, आम्ही फक्त तिला थोडा वेळ झोप लागावी म्हणून आम्ही तिला इथे झोपेचं इंजेक्शन देतो, बाकी तिला वेगळं असं काही देत नाही. पण तिला आता जोपर्यंत झोपेचं इंजेक्शन दिलं आहे, ते इंजेक्शन दिल्यानंतर ती थोडा वेळ झोपते, त्यानंतरला ती इथे व्यवस्थित शुद्धीवरती येते आणि थोड्या वेळानंतर पुन्हा ती अशीच रिॲक्ट करायला लागते. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात, अबोली मॅडम आता सध्या तुम्ही घरी जा, आता तुम्ही तिच्याजवळ बोलू नाही शकत कारण का ती झोपली. ती उद्या शुद्धीवरती आल्यानंतर मी तुम्हाला फोन करते, तुम्ही या आणि तिच्याजवळ बोला. तेव्हा इकडे आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की मी फोन करेन म्हणून. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली तू नको काळजी करू, हे बघ तिचा आजारपण नक्की कसं आहे आपल्याला काही माहिती नाही आहे, ती कशी रिॲक्ट करेल आपल्याला काय माहिती. तेव्हा तू त्याचा जास्त विचार करू नकोस आणि सानिकाच्या समोर तू एकटी जाऊ नकोस. बघितलंस ना तुला बघितल्यानंतर ती किती अग्रेसिव्ह झाली ते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, हो सर. तेवढ्यातच इथे अंकुशला फोन येतो. अंकुश म्हणत असतो की अबोली माझा महत्त्वाचा फोन आहे, इथे रेंज नाही आहे, मी आलोच. तेव्हा अंकुश आता फोनवरती बोलण्यासाठी तिथून बाहेर जातो आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो अबोली तिथून जात असतानाच तिथे मागे 2 मुलं उभी असतात आणि त्या मुलांचं बोलणं सुरू असतं. तर इथे हिप्नोटाईजवरचं जे पुस्तक आहे ते पुस्तक तो मुलगा वाचत असतो आणि इकडे आता दुसऱ्या मुलाला कशा पद्धतीने इथे हिप्नोटाईज केलं जातं आणि माणसांना बरं केलं जातं त्याबद्दल तो बोलत असतो की माझ्या भावाला इथे बरंच वाटत नव्हतं, तो कुणाचं काही ऐकायला तयार नव्हता आणि तेवढ्यातच त्याची एवढी ट्रीटमेंट केली पण त्याला बरं वाटलं नाही. तेव्हा आम्ही त्याला इथे डॉक्टरांकडून घेऊन गेलो तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि तेव्हा तिथे हिप्नोटाईज करून इथे पेशंटला बरं केलं जात होतं आणि त्याच्यामध्ये माझ्या भावालासुद्धा बरं करण्यात आलं. तर इकडे तिथे माझ्या भावाला नेऊन तिथे पेशंटला संमोहित केलं जातं आणि त्यांच्या डोक्यामध्ये असं काही टाकलं जातं, ते तसेच रिॲक्ट करतात आणि ते ज्या ट्रॉमामध्ये असतात, ज्या मानसिकतेमध्ये असतात त्यातून त्यांना बाहेर काढलं जातं, त्यांना संमोहित केलं जातं, म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. तेव्हा अबोली येते आणि म्हणत असते की सॉरी, पण मी तुमचं आता बोलणं ऐकलं, मी तिथे उभे होते तर तुमचं बोलणं माझ्या कानावरती पडलं. तुम्ही आता इथे संमोहितबद्दल बोलत होता, हिप्नोटाईजबद्दल बोलत होता, हे पुस्तक त्याच्यावरतीच असेल तर ते पुस्तक तुम्ही मला वाचायला देऊ शकता का. म्हणजे असं एखाद्या व्यक्तीला संमोहित करून आपल्याला जे हवं आहे ते आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो, बरोबर की नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने का होईना पण इथे पेशंटला संमोहित केलं जातं. तेव्हा इथे आता हे पुस्तक जर मला मिळालं असतं तर बरं झालं असतं, मला एका केसच्या संदर्भामध्ये या पुस्तकाची आवश्यकता होती. तेव्हा तो मुलगा म्हणतो, तुम्ही ॲडव्होकेट अबोली शिंदे ना, तुम्हाला मी ओळखलं, तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर मी जरूर देणार, जर माझ्यामुळे तुम्हाला काही मदत होणार असेल तर मी स्वतःचं भाग्य समजतो. तेव्हा अबोलीला त्या मुलाने ते पुस्तक लगेच दिलेलं असतं.
तर इथे प्रेक्षकांनो आता नाकाबंदी जबरदस्त करण्यात आलेली असते. तर इथे जास्तीत जास्त नाकाबंदी केलेली असते, जेणेकरून तो गुन्हेगार जो कुणी आहे त्याला लवकरात लवकर पकडला जाईल. तर इकडे आता क्रिश आणि संदीप या दोघांचं बोलणं सुरू असतं की तो आता माणूस इकडे काही येणार नाही, शहरामध्ये एवढी नाकाबंदी आहे, तो माणूस कुठे येणार आहे. तेव्हा आता मला असं वाटतं की तो तर पळूनच गेला असेल असं संदीपचं म्हणणं असतं. तेवढ्यातच एक माणूस येतो आणि त्याने इथे काही लायसन्स वगैरे आता आणलेला नसतो, तो दाखवायला काही तयार नसतो. तेव्हा तो म्हणत असतो, सर जाऊ द्या ना सर. तेव्हा इकडे क्रिश येतो आणि म्हणतो, काय रे काय झालं, कुठे जातोयस तू, नाकाबंदी केलेली दिसत नाही आहे का तुला, नाकाबंदी का केली आहे, काहीतरी कारण आहे म्हणूनच नाकाबंदी करण्यात आली आहे ना, दाखव लायसन्स दाखव. तेव्हा तो इकडे क्रिशला आता लायसन्स दाखवतो आणि तो म्हणतो की जरा कॉपरेट करा तुम्हीसुद्धा, इथे काही गुन्हेगारांना शोधून काढायचं आहे, कळलं ना, जाऊ द्या रे त्याला जाऊ द्या. तेव्हा तो माणूस आता तिथून गेल्यानंतर इथे क्रिश पुन्हा इकडे संदीप बरोबर बोलायला येतो आणि क्रिश म्हणत असतो की संदीप, अरे मला असं वाटतं आहे की तो माणूस आता परत इथे काही येणार नाही. कारण का इथे अंकुश सरांनी आणि इथे अबोली ज्या पद्धतीने दोघेजणं ॲक्शन मोडमध्ये आहेत ना, मला नाही वाटत की तो माणूस आता परत इथे येण्याची हिंमतसुद्धा करेल. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता अबोली आणि अंकुश हे दोघेजणं खरोखर खूपच छान पद्धतीने आपलं काम करत असतात. तेव्हा संदीप म्हणत असतो की मलाही तेच वाटते, तो माणूस आता गायबच होईल, पुन्हा इथे काही येणार नाही लोकांचे खून करायला. तेवढ्यातच तो कापूसवाला म्हातारा तिथून सायकलवरून आलेला असतो आणि त्या पद्धतीने क्रिश म्हणत असतो की अशा पद्धतीने जर नाकाबंदी असेल आणि आपण जर लोकांना प्रोटेक्ट केलं तर मला असं वाटतं हे खुनाचं प्रमाण इथल्या इथे थांबून जाईल. तेव्हा आपण असंच प्रामाणिकपणे आपलं काम केलं पाहिजे आणि लोकांना प्रोटेक्ट केलं पाहिजे, असं इकडे संदीपचं सुद्धा म्हणणं असतं. आणि ते अंकुश सरांनी जागोजागी आता छान पद्धतीने नाकाबंदी केली आणि त्याचबरोबर इथे आता टिळक चौकामध्ये आपण आहोत, दुसऱ्या चौकामध्ये काही दुसरे लोक आहेत, त्याच्यामुळे आपण छान पद्धतीने ही नाकाबंदी केल्यामुळे इथे लोकांचा जीव वाचू शकतो. तर इकडे असंच आता काम चालू राहिलं तर लोकांना कशा पद्धतीने प्रोटेक्ट केलं पाहिजे यासंबंधीसुद्धा त्यांचं बोलणं सुरूच असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता चांगल्या पद्धतीचं काम करत असताना देखील पोलिसांना संकटांना सामोरं जावंच लागतं. तर प्रेक्षकांनो इथे आता तो कापूसवाला म्हातारा जात असतो, तेव्हा एक छोटी मुलगी क्लासवरून आलेली असते. ती म्हणत असते, अहो कॉटन कँडीवाले काका थांबा ना, मला एक कॉटन कँडी द्या. तेव्हा ती लगेचच कॉटन कँडी घेते आणि त्या काकांना पैसे देते. तेव्हा तो माणूस पुन्हा तिच्याकडे बघतो आणि तिला इथे संमोहित करतो, तिला इथे हिप्नोटाईज करतो. त्यानंतर ती मुलगी त्याच्या हातातून ती कँडी घेते आणि त्याच्याकडे बघतच राहते आणि तो ज्या पद्धतीने रिॲक्ट करत असतो तीसुद्धा त्याला फॉलो करत असते आणि तशीच रिॲक्ट करत असते. तर तो म्हातारा त्याने आपलं तोंड पूर्णपणे बांधून घेतलेलं असतं आणि तो डोळ्याने इथे पुढील मुलीला किंवा माणसाला संमोहित करत असतो आणि ते लहान मुलांना संमोहित करणं खूपच जास्त सोपं असल्यामुळे तो लहान मुलांना संमोहित करत असतो आणि मग ती लहान मुलं मोठ्या माणसांना इथे मारत असतात आणि मग स्वतःला सुद्धा संपवून घेत असतात. त्या पद्धतीने इथे त्या माणसाने त्या मुलीला संमोहित केल्यानंतर तो तिला एक फोटो दाखवतो आणि तो एका पोलिसाचा फोटो असतो. तो फोटो तिने बघितल्यानंतर तो माणूस आता आपल्या पिशवीतून एक चाकू काढतो, ज्या चाकूने तो इथे लोकांचे खून करत असतो. तो एक चाकू तो काढतो आणि तो चाकू त्या मुलीच्या हातामध्ये देतो आणि तो फोटो दाखवतो आणि त्या माणसाला आता तुला मारायचं आहे असं सुद्धा तो तिला खाणाखुणा करून दाखवतो. म्हणजे त्याच्या गळ्यावरून तो चाकू फिरवून दाखवतो आणि म्हणतो की हा फोटो आणि हा चाकू, त्या माणसाला तुला आता मारायचं आहे. त्यानंतर ती मुलगी तो चाकू आपल्या हातामध्ये घेते आणि आता संमोहित केल्यासारखं ती आता तिथून जाते. त्यानंतरला तो कॉटन कँडीवाला म्हातारासुद्धा तिकडून निघून जातो आणि त्याच्या हातामध्ये जो पोलिसाचा फोटो असतो तो सुद्धा बाजूला तिथे फेकून दिलेला असतो आणि तो फोटो तिथेच त्याने टाकलेला असतो. प्रेक्षकांनो हा फोटो जर कदाचित पोलिसांच्या किंवा अबोलीच्या हाती आला तर कशा पद्धतीने इथे माणसांना टार्गेट करून मारलं जातं आहे हे अबोलीच्या आता लक्षात येईल. म्हणजे इथे त्या पोलिसाचा फोटो आणि त्याच्यावरती क्रॉस केलेलं असतं आणि त्या पोलिसाला मारलेलं असतं. त्यामुळे अशी माणसं सिलेक्ट करून मग त्यांचा खून केला जातो आहे, ही गोष्ट जर पोलिसांच्या आणि अबोलीच्या लक्षात आली तर त्यांना शोध घेणं सोपं होऊन जाईल. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता ती मुलगी हिप्नोटाईज केलेली तिथे येते
नाकाबंदी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी ती मुलगी आलेली असते. क्रिश आता एका माणसाला म्हणत असतो, काय रे कोण तू? तो माणूस म्हणतो की मी तर डिलिव्हरी बॉय आहे, एक डिलिव्हरी घेऊन जातोय, दाखव तुझं लायसन्स दाखव. तेव्हा तो म्हणतो हां असेल माझ्याकडे, दाखवतो. त्याच्याजवळ आता क्रिशचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात ती मुलगी मागून येते आणि इथे क्रिशला खुणावते आणि स्वतःकडे बघायला लावते. तेव्हा क्रिश म्हणतो काय झालं? तेव्हा ती मुलगी आता त्याच्याकडे एकटक बघतच राहते. तर प्रेक्षकांनो, इथे मनवा आता आपला अभ्यास करत बसलेले असते. मनवा अभ्यास करत असताना तिथे आता अंकुश आणि अबोली दोघेजण आता सानिकाच्या केसबद्दलच बोलत येतात. कशा पद्धतीने सानिकाने अग्रेसिव्ह होऊन अबोलीवरती अटॅक केला. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की ती मुलगी अजूनही अशी तंद्रीत असल्यासारखी का वागते, खरंच मला काही कळत नाही आहे. तेवढ्यातच इथे मनवा अभ्यास करत बसलेली असते. ती लगेचच आतमध्ये निघून जाते, कारण तिला अंकुश आणि अबोलीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये आता पडायचं नसतं, तिला काही बोलायचं नसतं. तेव्हा इकडे अंकुशचा फोन येतो. तेव्हा अंकुश म्हणतो अबोली चल मी आलोच, माझा हा फोन आला आहे. तेव्हा इथे फोन उचलल्यानंतर अंकुश म्हणतो हां बोला. तेव्हा असं सांगण्यात येतं की एका पोलीसवाल्याचा खून करण्यात आलेला आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो पोलीसवाला कोण होता तो? तेव्हा त्याचं नाव काही कळलेलं नाही आहे, पण कुठल्या ठिकाणी खून झाला असं विचारल्यानंतर तो माणूस म्हणतो की टिळक चौकामध्ये खून झालेला आहे. आता टिळक चौकाचं नाव घेतल्यानंतर अंकुशला खूप मोठा धक्का बसतो, कारण टिळक चौकामध्येच क्रिशची ड्युटी असते. त्यानंतर इथे अंकुश अबोलीला बोलावतो. अबोली म्हणते काय झालं सर? अंकुश म्हणतो अबोली अगं अजून एक त्याच पद्धतीने खून झाला आहे, तो सुद्धा टिळक चौकामध्ये, आणि एका पोलिसाचा खून झाला आहे अबोली. आणि तुला माहिती आहे का, टिळक चौकामध्येच आपल्या क्रिशची ड्युटी होती अबोली. हे बघ तू सध्या तरी कुणाला काही सांगू नकोस, आधी आपण बघून येऊया की नक्की कुठला पोलीसवाला आहे, कारण तिथे खूप जणांची टीम उभी होती. तेव्हा इथे आता अंकुश आणि अबोली दोघेही जण आता हॉस्पिटलला आलेले असतात, कारण दोन्ही डेड बॉडी त्या ठिकाणी आलेल्या असतात. तेव्हा अंकुश तिथे येतो आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं कापड बाजूला करणारच असतो. तेवढ्यातच मागून आता क्रिशने हाक मारलेली असते की सर. तेव्हा इकडे अंकुश मागे वळून बघतो. अंकुश सर अशी हाक मारल्यानंतर मागे वळून बघितल्यानंतर तिथे क्रिश उभा आहे. क्रिशला बघितल्यानंतर अबोली आणि अंकुशच्या जीवात जीव आलेला असतो की बाबा क्रिश जिवंत आहे. मग जर क्रिश जिवंत आहे तर खून कुणाचा झाला? म्हणून आता त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं आता कफन बाजूला केल्यानंतर तो दुसरा तिसरा कोणी नसून तो संदीप असतो. तर इथे इन्स्पेक्टर संदीप याचा खून करण्यात आलेला असतो. तेव्हा इकडे त्याच पद्धतीने गाळा चिरून त्याला मारण्यात आलेलं असतं. तेव्हा अंकुशला आणि अबोलीला फार वाईट वाटतं. तेव्हा इथे क्रिश रडत बसलेला असतो. तेव्हा अंकुश म्हणत असतो की क्रिश मला माहिती आहे तुला किती वाईट वाटते, कारण संदीप खूप प्रामाणिक पोलीस ऑफिसर होता. तो आपली ड्युटी नेहमी प्रामाणिकपणे करायचा, कधीही त्याने कर्तव्याची तडजोड केली नाही. मला माहिती आहे तो तुझ्या बरोबरीने काम करायचा, त्याच्यामुळे तुला खूप जास्त वाईट वाटते. पण मी खरंच सांगतोय, तुला जेवढं वाईट वाटते तेवढंच तो गेल्याचं दुःख मलासुद्धा आहे. त्यानंतर इथे आता क्रिश म्हणत असतो की सर हे सगळं कसं घडलं? तेव्हा अंकुश म्हणतो की हे जेव्हा सगळं घडलं त्यावेळेला तू तिथे उपस्थित होतास ना, मग तू सांग मला हे सगळं कशा पद्धतीने घडलं? तेव्हा क्रिश म्हणतो की सर एक मुलगी तिथे आली होती, तिला मी विचारलं की तुला कुठे जायचं आहे बाळा, तुला कुठे सोडायचं आहे का, तुझे आई वडील कुठे आहेत, बरं तुला तुझं घर आठवत नाही आहे का कुठे आहे, तू मला तुझ्या घराचा ॲड्रेस दे, तुला कुणीतरी घरी पोचवेल, काहीतरी बोल ना. तर ती मुलगी काही बोलायलाच तयार नसते. तेव्हा संदीप तिथे येतो. संदीप विचारतो काय रे क्रिश काय झालं, ही मुलगी काही बोलत नाही आहे का, बाळा कुठे जायचं आहे तुला, तुझं नाव काय, असं विचारल्यानंतर ती मुलगी संदीपकडे रागाने बघायला लागते. संदीपकडे बघत असताना ती मागून चाकू काढते आणि संदीपच्या गळ्यावरती वार करते. संदीपच्या गळ्यावरती वार केल्यानंतर इथे क्रिश त्याला पकडतो आणि तो म्हणतो ए मुली हे काय केलंस तू? तेव्हा ती लगेच स्वतःच्या गळ्यावरती सुद्धा तो चाकू फिरवते. त्यानंतर प्रेक्षकांनो ती स्वतःला सुद्धा संपवते. क्रिश म्हणत असतो की सर मला कळलंच नाही की मी काय करू, मी संदीपला नाही वाचू शकलो सर, मी संदीपला नाही वाचू शकलो. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो पण तुला त्या मुलीवरती जरा पण संशय नाही आला का? तेव्हा क्रिश म्हणतो नाही ना सर, मला त्या मुलीवरती अजिबात संशय आला नाही, कारण ती मुलगी लहान होती सर, तिला मी विचारत होतो की तुला कुठे जायचं आहे, पण ती काहीही बोलायला तयार नव्हती. तेव्हा मी तिला विचारलं तुला घरी सोडू का, तरीसुद्धा ती आमच्याकडे एकटक बघत होती आणि लगेच तिने संदीपवरती असा अटॅक केला.
तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो, शांत हो तू क्रिश. तेव्हा क्रिश म्हणतो, सर पण नंतरला माझ्या एक गोष्ट लक्षात आली. ती मुलगी आहे ना एका वेगळ्याच तंद्रीमध्ये होती. म्हणजे आम्ही तिला इतके प्रश्न विचारले तरीसुद्धा तिने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि नंतर तिने संदीपवरती अटॅक केला सर. तर पुढील भागामध्ये इथे अंकुश म्हणत असतो, अबोली पण सानिकाला हॉस्पिटलमध्ये ठेवून 12 तासांच्या वरती झालेत तरीसुद्धा ती अजून तंद्रीवरती नीट तिच्या आलेली नाही आहे. ती वेगळ्याच तंद्रीमध्ये आहे. तेव्हा हे कसं काय शक्य होऊ शकतं? म्हणजे एखादा माणूस हिप्नोटाईज झाल्यानंतर एवढ्या घंटे हिप्नोटाईज राहू शकतो का? तेव्हा अबोली म्हणते, राहू शकतो सर. अंकुश म्हणतो, कसं काय? तेव्हा अबोली म्हणते, जर एखादा माणूस सतत तिच्याबरोबर असेल तर, सारखा तिच्यासमोर येऊन तिला हिप्नोटाईज करत असेल तर. तेव्हा अंकुश म्हणत असतो, पण सानिकाला हिप्नोटाईज कोण करेल? तेव्हा अबोली म्हणते, तिच्या सगळ्यात जवळची व्यक्ती जी सारखी तिच्यासमोर येत असेल आणि ती हिप्नोटाईज करत असेल ते म्हणजे सानिकाचे मामा, असं अबोली आता अंकुशला म्हणत असते. तिला मामावरतीच आता संशय आलेला असतो.